सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्या कारणे या अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वरांनी ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांचं चिंतन करून त्यात परमेश्वरांनी दिलेली आपल्याला समज, ज्ञान आणि बोध हे आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा परमेश्वराबरोबरच प्रवास करत करत प्रयत्न करत आहोत. परमेश्वर आता करंजखेडला आलेले आहे आणि करंजखेडला आल्यानंतर पानू नाईकांचं घर, त्या घरामध्ये देवी देवता राहत असताना बाईसांनी तेच घर या पानू नाईकाच्या बायकोकडून चावी आणलेली आहे, साफसफाई केलेली आहे आणि परमेश्वराला तिथं घेऊन आलेले आहेत. परमेश्वर येताच ज्या देवी देवता आतमध्ये वास करत होत्या त्या निघून गेलेल्या आहे आणि परमेश्वराचा तिथं पूजा अवसर झाला, उपार झाला, आराम झाला आणि बाईसा ह्या प्रतिदिनी भिक्षाला जायच्या. आता पानू नाईकाच्या पत्नीची ओळख झालेली होती, त्यामुळं तिथं त्या दररोजच भिक्षाला जायच्या. सर्वज्ञ बाजार गल्लीतील त्यांच्या त्या घरी राहिल्यामुळे त्यांचा फारच आश्चर्य पण वाटलं त्या बाईला की आजपर्यंत कधीही कुणीही त्या घरात राहिलं नाही. कुणी गेलं तर त्याला त्रास व्हायचा, ते निघून जायचे आणि त्यामुळे ते बंद असलेलं घर आणि तिथं आता देव येऊन राहतात आणि ही बाई कोणत्याही प्रकारचं काही अडचण, काही दुःख, काही संकट असं काही सांगत नाही. त्यामुळे त्या पानू नाईकाच्या बायकोला बी आश्चर्य वाटलं आणि आकर्षण पण वाटलं का यांना कसं काहीच होत नाही किंवा कसं काही झालं नाही. आणि त्यामुळं बाईसा गेल्यानंतर त्या बाईसांना बसायला पाठ ठेवायच्या. त्यांना एक आदर निर्माण झाला बाईसांविषयी का यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि त्यामुळं तो एक आदर निर्माण झाला. बाईसा भिक्षेला गेल्या का त्यांना पाठ ठेवायच्या, अन्नपदार्थाची युक्त अशी व्यवस्थित भिक्षा वाढायच्या आणि दररोजच बाईसा जायच्या, परंतु त्या एकट्याच दिसायच्या घरामध्ये. त्यामुळं बाईसांना बी आश्चर्य की एकटेच कसे काय, कधीतरी मालक असतील, मुलं असतील, जे बी असतील ते कुटुंब दिसायला पाहिजे, परंतु या एकट्याच दिसतात. अशा पद्धतीनं बाईसांनी 1-2-4 दिवस गेल्यानंतर त्यांना विचारतात, काय हो तुमचे घरधनी दिसत नाही म्हटले. आणि मग ती जी बायको आहे, जी पत्नी आहे पानू नाईकाची, ती आपली व्यथा सांगायला सुरुवात केली. आई काय सांगू म्हणे, 3 वर्ष झाली वातामुळे हातपाय गोळा करून मुरकुंडी घालून ते पडून राहतात. त्यांना थोडाही हवा, थोडी वारं सहन होत नाही, त्यामुळे ते घरातच बसून असतात, घरातच झोपून असतात. बाईसा म्हणाल्या, आमचे बाबा रोग घालवतील म्हटले. आमच्या बाबांच्या दर्शनाला जर ते आलेच तर त्यांचा वाद जाईल, बघा घेऊन या त्यांना, असं म्हणून बाईसा निघून जातात. आणि मग ती पानू नाईकाची पत्नी पानू नाईकाला सांगते. परंतु त्यांनी आजपर्यंत अनेक उपचार केलेले आहे, भगत केलेले आहे, औषधं केलेले आहे, त्यांचा कोणावरही विश्वास आता राहिलेला नाही आहे. आणि म्हणून पानू नाईकाला सांगितल्यानंतर पानू नाईक म्हणतात की नाही नाही असं काही नाही, अनेक वेळा आपण अनेक ठिकाणी गेलो परंतु माझा आजार बरा होत नाही आणि त्यामुळं मला सहन होऊ शकत नाही. अशा पद्धतीनं पानू नाईकाने ते टाळलं आणि तसेच अनेक पांघरून घेऊन उशाला पायथ्याला शेगड्या लावून त्या झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी परत बाईसा गेल्या. बाईसांनी त्यांना परत विचारलं, का हो तुम्ही आले नाही पानू नाईकाला घेऊन, तुमच्या पतीला घेऊन, तुमच्या मालकाला घेऊन. तर त्यांनी सांगितलं की अहो त्यांना मी सांगितलं, परंतु त्यांनी सांगितलं की आजपर्यंत कितीतरी भगत केले, औषधोपचार केले, बरं होत नाही, त्यामुळं ते आणि त्यांना सहन होत नाही, यथाकथाच ते जर बाहेर पडलेच तर त्यांना त्रास होईल, अशामुळं ते काही आले नाही. पण बाईसांनी त्यांना सांगितलं का असं नाही, तुम्ही फक्त एकदा दर्शनाला घेऊन या आणि मग तुमच्या लक्षात येईल. आणि मग बाईसा गेल्यानंतर त्यांना एक होकारात्मक विचारधारा निर्माण झाली का आजपर्यंत ज्या घरामध्ये कोणी राहत नाही त्या घरात आता हे राहतात, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, कोणत्याही प्रकारची तकलीफ नाही. आणि त्यामुळं तो प्रभाव असल्यामुळं ती पानू नाईकाची बायको त्या पानू नाईकाला विनंती करते, जबरदस्ती करते की तुम्ही देवाच्या दर्शनाला, बाबांच्या दर्शनाला आपण जाऊ. आणि त्या कारणाने ते पानू नाईक नाविलाज असताना, इच्छा नसतानाही ते उठतात. परंतु उठतानासुद्धा त्यांनी अत्यंत खबरदारी घेतलेली असते
अंगावर बरेच कपडे घातलेले असतात, घोंगडं पांघरलेलं असतं, डोक्याला पागोटं बांधलेलं असतं. म्हणजे सर्व खबरदारी घेऊन ते देवाच्या दर्शनाला येतात. आणि देवाच्या दर्शनाला आल्यानंतर देवाच्या समोर पान सुपारी देऊन दर्शन केल्यानंतर देव स्वतः विचारतात, काय तुम्हाला कसला त्रास आहे म्हणे, आजारी आहे तुम्ही? ते म्हणे, काय सांगू देवा, 3 वर्षापासून आम्हाला वात आहे, आम्हाला थोडी हवा सहन होत नाही, थोडे वारं सहन होत नाही, जेवणही जात नाही, त्यामुळं आम्ही एवढे कपडे घालून झोपत असतो. 3 वर्षानंतर पहिल्यांदा बाहेर पडलो, तेही बाईसांनी विनंती केली म्हणून. त्यामुळं रात्री झोपताना मी सकाळीपर्यंत पायथ्याला आणि डोक्याला एक एक शेगडी लावत असतो, तेव्हा कुठं बरं वाटतं. तर देव सर्व ऐकून घेतात शांततेने. आणि मग देव सांगतात की असं तुम्ही एक काम करा म्हणे, आता हे जे घोंगडं तुम्ही पांघरून आलेले ते काढून टाका. ते म्हणे, नाही नाही म्हणे, मला ते त्रास होईल म्हटले. म्हणले, आता काढून टाका, जर त्रास झाला तर परत पांघरा, तुम्हाला कोण नाही म्हणतं आहे म्हटले. त्रास झाला तर पांघरायचं, नाही झाला तर मग तसंच राहायचं. अशा पद्धतीनं मग त्यांनी एक देवानी घोंगडं काढायला लावलं आणि ते चालत चालत गेले. आता लोकांनासुद्धा आश्चर्य वाटलं का, जो पांडुनाईक 3 वर्षापर्यंत कधी गावात दिसले नाही, आले नाही, तर ते गावातून बाजारपेठेतून चालत चालत देवाच्या दर्शनाला गेलेले आहे आणि परत चालत चालत आलेले, घोंगडं काढलेलं आहे. त्यांना घरी आल्यानंतर लक्षात आलं का आपल्याला काही त्रास झाला नाही. आणि मग घोंगडं न घेताच ते रात्री झोपले. त्यांना शांत झोप आली. शांत झोप आल्यानंतर थोडासा विश्वास निर्माण झाला. सकाळी पुन्हा ते देवाच्या दर्शनाला आले. देवाच्या दर्शनाला आले तर देव सांगतात, का हो तुम्हाला काही त्रास झाला का, घोंगडं काढलं का? नाही म्हणे, शांत झोप आली आणि कोणत्या प्रकारचा त्रास झाला नाही. म्हणले, मग आता तुम्ही एक शेगडी काढून टाका आणि रात्री झोपा. नाही म्हणे देवा, कपडे काढले ते ठीक आहे, परंतु शेगडी नाही काढू शकत, कारण शेगडीशिवाय होतच नाही, होऊ शकत नाही. देव म्हटला, अहो काढून टाका आणि जर त्रास झाला तर पुन्हा घ्या, तुम्हाला आम्ही कुठं नाही म्हणतो आहे म्हटले. अशा पद्धतीनं त्यांनी ते गेल्यानंतर रात्री शेगडी काढून टाकली. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. सकाळी परत देवाच्या दर्शनाला आले. देवाने विचारलं, का हो शेगडी काढली तर काही त्रास झाला? म्हणे, देवा काही त्रास झाला नाही, 4 प्रहर शांत झोप आली म्हटले. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे म्हटले. तुम्ही आता काय करा म्हटले, जे तुम्ही कपडे घालतात, पांघरतात, त्यातला एक एक कपडा काढून टाका. अगदी आता साधा पातळ कपडा घाला म्हणे, पातळ कपडा असू द्या म्हटले. तर ते म्हणतात, देवा असं नाही, आता घोंगडं काढलं, एक शेगडी काढली आणि एवढे कपडे तर मी काढूच शकत नाही. देव म्हणतात, तुम्ही तुमच्या बाजूला ठेवायचे ते कपडे, जर लागले तर घ्यायचे, अन्यथा झोपून जायचं, तुम्हाला आम्ही कुठं नाही म्हणतो आहे. अशा पद्धतीनं ती गेल्यानंतर ते पूर्ण कपडे काढून टाकले आणि एक पातळसा कपडा फक्त पांघरला. एक शेगडी अजून आहे, त्याचा तो आधार ते घेऊन झोपले. तर त्यांना शांत झोप लागली. 4थ्या दिवशी पुन्हा देवाच्या दर्शनाला आले. देव विचारतात, का हो काही त्रास झाला का? म्हणले, नाही काही त्रास नाही झाला म्हणे देवा, शांत 4 प्रहर झोप आली म्हणे. अशी चांगली गोष्ट आहे म्हटले. तुम्ही काय करा म्हणे, आता आज जी शेगडी ठेवलेली आहे ती बाजूला काढून टाका म्हणे. देवा कपडे काढले, शेगडी काढली, आता एक शेगडी तिचाच आधार आहे मला, ते तरी नका. देव म्हणतात, तुम्ही शेगडी बाजूलाच ठेवायची, झोपून जायचं, लागलं त्रास झाला तर परत शेगडी घ्यायची, आम्ही कुठं नाही म्हणतो आहे. अशा पद्धतीनं रात्री गेल्यानंतर ती शेगडी त्यांनी काढून टाकली आणि ते झोपले. सकाळी त्यांच्या लक्षात आलं की आपण पूर्णपणे 4 प्रहर शांत झोपलेलो आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि देवाच्या दर्शनाला आल्यानंतर देव विचारतात, तेव्हा त्यांनाही काही त्रास झाला नाही, 4 प्रहर आम्हाला शांत झोप लागली. अशा पद्धतीनं देवाने हळूहळू ते काढायला लावलं. म्हणले, आता तुम्ही जे पागुटं लावता, अंगात कपडे घालून जे झोपता, पायामध्ये मौजे, हातामध्ये मौजे, अशा पद्धतीने जे घालता ते पूर्ण काढून टाका, पागुटं काढून टाका. म्हणे, नाही नाही देवा, पागुटा कानाला थंड वाटतं, त्या कानातून हवा जाते, त्यामुळं मला त्रास होतो, पागुटं तरी राहू द्या. देव म्हणे, बाजूलाच ठेवायचं, त्रास झाला तर परत घ्यायचं, आम्ही कुठं नाही म्हणतो आहे. अशा पद्धतीनं हळूहळू पूर्णपणे त्यांचा जो मनातली भीती होती, अडचण होती, किंवा ज्या कपड्याविषयी त्यांना जो आधार वाटत होता, ही पूर्ण त्यांनी काढून टाकली. अर्थात परमेश्वराने त्यांची मानसिकता जी आहे, जी भीती आहे, ती काढून टाकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, आत्मविश्वास वाढला आणि त्याच्यामुळे ते सर्वसाधारण जीवन जगायला लागले.
अर्थात ह्या ज्या गोष्टी आहे ह्या मानसिक आजाराच्या गोष्टी आहे. परमेश्वराच्या कृपेनं, परमेश्वराच्या दर्शनाने त्यांचं तर भीती तर निघून गेलीच गेली, परंतु त्यांनी जो मानसिकता करून घेतली होती तीही देवाने एकाच वेळेस न सांगता हळूहळू हळूहळू काढून टाकले. आणि समाज जीवनामध्ये अशा अनुभव आपल्याला येत असतात. माझ्या बाबतीत एक सुंदर असा अनुभव आहे. ज्यावेळेस तो मी अनुभवला त्यावेळेस त्यातलं मला कळालं नाही, माझ्या लक्षात आलं नाही की हे असे का करतात, असे का वागतात, आणि मला अगोदरच का सांगितलं नाही. थोडा राग पण आला, परंतु जेव्हा अभ्यासाला लागलो ही लीळा माझ्यासमोर आली आणि तेव्हा लक्षात आलं की ही जी मानसिकता आपल्या मनामध्ये जो आहे, सारा मनाचा जो खेळ आहे, त्या मनाच्या खेळातून आपण बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये स्वस्थता, शांतता लाभू शकत नाही. आणि तोपर्यंत स्वस्थता, शांतता येत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराची धार्मिकता योग्य पद्धतीनं परमेश्वराला जी अपेक्षित आहे तीही करू शकत नाही. माझं पूर्वी कॉलेजला असताना असंच खेळताना पायाला लागलं, लिगॅमिट्स तुटली. लिगॅमिट्स तुटल्यानंतर डॉक्टर गेल्यानंतर त्यावेळेस एक मुंबईचे डॉक्टर नाशिकला यायचे दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रविवारी. तर त्यांना दाखवल्यानंतर ते म्हटले ऑपरेशन करावं लागेल. त्यावेळेस 25-30 वर्षापूर्वी एवढी टेक्नॉलॉजी नव्हती. आणि त्यांना मी सांगितलं की बाबा मी ऑपरेशन करायला तयार आहे, परंतु मी पहिल्यासारखाच होईल का, अशा मनात बऱ्याचशा भीती होत्या, शंका होत्या. ते तेव्हा ज्यांनी विचारल्या त्यांना विचारलं ते म्हटले पहिल्यापेक्षा चांगले व्हाल म्हटले. किती दिवसाचं आहे म्हटले, काय 2-4-8 दिवसाचाच विषय आहे म्हटले. तुम्ही आले, ॲडमिट झाले, दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑपरेशन करल. ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी चेक करल आणि चेक केल्यानंतर व्यवस्थित असेल तर तुम्ही लगेच पळायला लागाल, खेळायला लागाल, काही अडचण नाही. मी म्हटलं काय फक्त 1-2 दिवसाचाच विषय आहे तर करायला काय हरकत आहे. मनातली भीती निघून गेली आणि मी ते ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचं न सांगितलेलं असताना पायाला प्लॅस्टर लावलेलं आहे. आणि मी जेव्हा शुद्धीवर आलो त्यावेळेस लक्षात आलं पायाला तर प्लॅस्टर आहे आणि आता हे प्लॅस्टर कसं काढणार. आणि मग ते डॉक्टर आल्यानंतर त्यांना विचारलं, तुम्ही तर म्हटले होते ऑपरेशन केल्यानंतर मी चेक करेन, लगेच तुम्ही चालायला लागेल, तुम्ही तर प्लास्टर केलं आहे. म्हटले ऑपरेशन करताना माझ्या हे लक्षात आलं की जर यांना पहिल्यासारखं करायचं असेल तर प्लॅस्टर जर 2-4-8 दिवस ठेवलं तर अधिक उत्तम होईल. आणि म्हणून मी प्लॅस्टर लावलं तुम्हाला न सांगता, न विचारता. जर तुम्ही म्हणत असाल तर प्लॅस्टर आत्ता काढून टाकतो आणि तुम्ही चालायला लागाल, पळायला लागाल. परंतु पहिल्यापेक्षा जर तुम्हाला चांगलं व्हायचं असेल, चांगलं राहायचं असेल आणि पळायचं असेल किंवा तुम्हाला काही खेळायचं असेल तर 8 दिवसाचाच फरक आहे. मी 8 दिवसांनी येणारच आहे, 8 दिवसांनी चेक करतो, प्लॅस्टर काढतो आणि लगेच पळायला सुरुवात कराल. मी म्हटलं आता 2-3 दिवसापेक्षा आता 8 दिवस असे बोलता निघून जातील, जाऊ द्या. आणि अशा पद्धतीनं मग मी 8 दिवसाची वाट पाहिली. मग 8 दिवसानंतर डॉक्टर आले, त्यांनी चेक केलं. चेक केल्यानंतर ते म्हटले आत्ता प्लॅस्टर काढलं आणि तुम्ही आत्ता पळायला लागाल, परंतु अजून 8-10 दिवस जर ठेवलं तर अधिक उत्तम होईल. कारण ती जी लिगॅमिंट्स आहे मी चेक केल्यानंतर अजून ती डेव्हलप झालेली नाही आहे आणि ती ओरिजिनल डेव्हलप होण्यासाठी ना अजून 2-4-8 दिवस घेतले तर अधिक उत्तम होईल. अशी मानसिकता करत करत त्यांनी मला 1.5 महिने प्लॅस्टरसाठी नेलं. आणि प्लॅस्टर काढल्यानंतर मला म्हटले आता प्लॅस्टर काढलं का तुम्ही पळायला लागाल, परंतु मी जर सांगितलं 8-10 दिवसासाठी जर तुम्ही पाय नाही टेकावला आणि मी सांगितलेली एक्झरसाईज केली तर ती त्याच्यामध्ये एक बळकटी निर्माण होईल, एक ताकद निर्माण होईल आणि पहिल्यापेक्षाही तुम्ही चांगले खेळाल, पहिल्यापेक्षा चांगले पळाल म्हटले. तर मी म्हटलं ठीक आहे चला, आता 1.5 महिने गेला आहे प्लॅस्टरमध्ये, अजून 8 दिवसांनी काय फरक पडतो. असं करत करत त्यांनी 3 महिने मला बेडवरती ठेवलं, परंतु कधी समजू दिलं नाही. एक प्रेरणा दिली, भीती मनातली काढली आणि 4-8 दिवस असं करत करत 4 महिने मला त्या बेडवरती ठेवलं. परंतु मनात कोणत्याही प्रकारची भीती नाही आणि एक आशावाद दाखवला का 8 दिवसांनी आपण पहिल्यासारखं पळायला लागू. आता 8 दिवसासाठी कशाला आपण डॉक्टरांचं नाकारायचं. त्यामुळं आपण जे डॉक्टरांनी सांगितलं आहे ते आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे आणि आपल्याच फायद्याचं आहे. म्हणून आपण कशाला आपण ऐकता नुकसान करून घ्यायची. अशा पद्धतीनं 4 महिने ते डॉक्टरांनी माझे काढले. मला त्यावेळेस खरंच थोडासा राग पण आला आणि मनामध्ये खटू पण झालं की हे डॉक्टर लोक पैशासाठी किंवा आणखीन काही गोष्टीसाठी असे फायदे करून घेतात. आपल्याला पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं असतं का 4 महिने लागतील, एखादा महिना 1.5 महिना प्लॅस्टर ठेवावा लागेल, तर मग आपण विचार केला असता. परंतु मी नंतर दुसऱ्या बाजूने विचार केला की यदा कदाचित त्यांनी असं सांगितलं असतं तर मी एक तर ऑपरेशनही केलं नसतं आणि जर केलं असतं तर एवढा दिवस दम काढला नसता. आणि तसं झालं. माझे एक मित्र आहे, सेम खेळताना त्यांना
लिगॅमेंटचा प्रॉब्लेम आला. त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडं ऑपरेशन केलं आणि त्या डॉक्टरांनी जे सर्व आहे ते सर्व सांगितलं का 1.5 महिने प्लॅस्टरमध्ये राहावं लागेल, 3 महिने बिगर प्लॅस्टरचं तुम्हाला काढल्यानंतर व्यायाम करावा लागेल, मग थोडंसं व्यवस्थित झाल्यानंतर मग तुम्हाला चालता येईल, मग पळता येईल, अशा पद्धतीनं काळजी घ्यावं लागेल, मग पायऱ्या चढायच्या नाही, पळायचं नाही, अशा बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच सांगितल्यामुळं ते मनाची मानसिकता न करता ऑपरेशन तर केलं, परंतु 8-15 दिवसांनी स्वतःहून ते प्लॅस्टर डॉक्टरकडनं जाता स्वतःच कापून टाकलं आणि चालत चालत माझ्याकडं आले आणि मला म्हटले, तू विनाकारणच डॉक्टरांचं ऐकतो, बघ मी कसं चालायला लागलो. पण नंतरच्या काळामध्ये माझ्या हे लक्षात आलं की मला आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्रास न होता सर्व कामं, सर्व व्यायाम, साऱ्या गोष्टी मी करू शकतो आणि ती व्यक्ती आजही आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. त्यांना थोडं चाललं तरी पाय सुचतो आणि कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी त्यांनी दुखणं करून घेतलेलं आहे. थोडक्यात काय, की ही जी आपली मानसिकता, ही आपली मानसिकता तयार करण्यासाठी ज्या आयडिया आपण वापरल्या पाहिजे, मनातून जी भीती आहे ती निघून जायली पाहिजे, ती देवानी बरोबर पानू नाईकाच्या बाबतीत वापरली. आणि पानू नाईकांना जर पहिल्यांदाच सांगितलं असतं तर तुम्ही सर्व काढा, शेगड्या काढा आणि कोणत्या प्रकारची अडचण नाही, तुम्ही विनाकारण घाबरताय, मनात भीती आहे, तर यदाकदाचित पानू नाईकांनी विश्वासही ठेवला नसता आणि ते केलं नसतं. परंतु हळूहळू प्रयोग करून त्यांची जी मनातली भीती आहे, जी मानसिकता आहे, जो न्यूनगंड आहे, तो पूर्णपणे काढून टाकून पानू नाईकांना पूर्णपणे तयार केलं, नीट केलं आणि मग पानू नाईक पहिल्यासारखं जीवन जगायला लागले, गावात जायला लागले, गल्लीबोळात फिरायला लागले, शेतावरती जायला लागले. सारे लोक आश्चर्यचकित झाले. सारे लोक म्हटले की पानू नाईकांनी त्यांच्या घरामध्ये जे गोसावे आणलेले आहे त्यांच्यामुळं हे बरे झाले. त्याच्यामुळं ते अत्यंत व्यवस्थित पहिल्यासारखं जीवन जगायला लागले. त्यांच्या मनातली भीती निघून गेली आणि ते दररोज देवाच्या दर्शनाला यायला लागले, उपकार करायला लागले. परंतु एकदा असंच पानू नाईक आले. पानू नाईकांनी विचारलं की जी वात नाहीसा झाला, परंतु पचनशक्तीच नाही म्हटले. मला काही खावत नाही, खाल्लं तरी पचत नाही, त्यामुळे एक भीती आहे म्हणून मी काही खात नाही, त्यामुळं मला थकवा जाणवतो. अशा पद्धतीनं पानू नाईकांनी देवाकडे परत विनंती केली, तक्रार केली आणि मग देव म्हणतात, पूर्वी तुम्हाला काय आवडायचं हे सांगा म्हटले. आणि मग तेव्हा जी उडदाचे पदार्थ मला आवडतात, परंतु आता मी पचतही नाही आणि कितीतरी वर्ष झाले ते मी खाल्लेच नाही म्हटले. अशा पद्धतीने देवानी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा म्हटले, उडदाचे पदार्थ मुख्यत्वे असलेला जो उपार आहे तो आम्हाला उपार करा आज, आणि मग त्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरती उपाय. मग त्यांनी घरी येऊन आपल्या बायकोला सांगितलं, देवाला विनंती केली उपारासाठी. बायकोनी बी उडदाचे वडे केले, उडदाच्या डाळीचे बरेचसे काही पदार्थ केले आणि देवाला उपारासाठी विनंती केल्यानंतर देवाच्याकडं आल्यानंतर देवाचं पूजन वगैरे केल्यानंतर देवानी उपाराचा स्वीकार केला आणि सारे पंक्तीला बसले. तसे पानू नाईकसुद्धा बसले, परंतु त्यांना फक्त काहीतरी भात वगैरे असं पचल असं छोटंसं एकदम हलकं अन्न त्यांना दिलं आणि मग पानू नाईकांनी 3 वर्ष तांदळाचा भात खायचे. तेच त्यांनी त्यांना दिल्यानंतर देव म्हणतात, हे काय म्हटले, तुम्ही काय करा का जे आम्हाला वाढलं आहे तेच त्यांनासुद्धा वाढा म्हटले. तर बाई हे असू द्या म्हटले बाजूला, जे तुम्ही वाढले आजपर्यंत ते बाजूला ठेवा आणि भक्तजनांसहित जसं भक्तांना वाढलं, मला वाढलं, तसं त्यांना पण वाढा. तेव्हा बाईसा पण म्हणाल्या, बाबा यांना बाधेल, त्यांना त्रास होईल. त्यांची पत्नी म्हणते यांना अजिबात जमत नाही, आजपर्यंत त्यांनी कधी खाल्लंच नाही. तर ते देवबाबा म्हणतात, ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो ते घ्या, त्रास झाला तर बंद करा, काही हरकत नाही म्हटलं, आम्ही कुठं नाही म्हणतो आहे का तुम्ही दररोजच खा. त्यामुळं बाईसांनाही देवाने समजावलं आणि पानू नाईकाच्या पत्नीलाही समजावलं. पानू नाईकाच्या मनातली भीती पण निघून गेली. आता पानू नाईकाला एक आत्मविश्वास निर्माण झाला होता की आपण उठू शकत नव्हतो, चालू शकत नव्हतो. आज देवाच्या कृपेने देवाने सांगितलं म्हणून आपण ऐकलं आणि चालायला लागलो, उठायला लागलो, तर काय हरकत नाही आपण खायला. आणि म्हणून वडे वगैरे त्यांनी जे दिलं सर्व लोकांना तेच त्यांना दिलं आणि त्यांनी तृप्त होऊन जेवण केलं. आता जेवण केल्यानंतर त्यांना एक मनात भीती आहे, पानू नाईकाच्या पत्नीला पण आणि पानू नाईकाला पण, कितीतरी दिवसांनी आपण खाल्लं याचा अर्थ संध्याकाळी आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून रात्री ते घरी गेल्यानंतर ते पत्नीला सांगतात की रात्री मला त्रास होऊ शकतो, तर तू काय कर, विस्तव राखेत पुरून ठेव, यदा कदाचित मला जर त्रास झाला तर मग त्याच्यापासून मला परत एक आधार घ्यावा लागेल.
अशा पद्धतीनं त्या पत्नीने बी विस्तो राखेत पुरून ठेवला. जी गरज आहे, जी तयारी आहे ती करून ठेवली आणि पांडुनाईक झोपले. झोपल्यानंतर त्यांना शांत झोप आली, पण 12-1 वाजता ते उठले. जाग आली त्यांना आणि ते पत्नीला आवाज द्यायला लागले. पत्नी घाबरून गेली, काही त्रास झाला का? तर ती पळत पळत आली. ती म्हटली, काही त्रास झाला का? म्हणले, नाही त्रास वगैरे तर काही झाला नाही, पण मला खूप भूक लागली आहे आणि त्यामुळं त्रास होतो आहे. तर तू जे बी असेल ते मला जेवायला दे. आता पांडुनाईकाची पत्नी म्हणते, जेवायला तर काहीच नाही आहे. 7-8-10 वडे आहे म्हटले आणि तूप आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ते डाळीचेच वडे उरलेले तेच आहे. म्हणले, ते तर ते दे म्हटले. आणि मग ते 8 वडे तुपाबरोबर पांडुनाईकांनी पुन्हा रात्री 12-1 वाजता खाल्ले, पाणी पिले, विडा घेतला आणि परत झोपले. शांत झोप लागली. सकाळी उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की देवाबरोबर मी तृप्त होईपर्यंत जेवलो, त्रास नाही झाला. रात्री 12-1 वाजता परत वडेच खाल्ले तरी त्रास नाही झाला. आणि त्यामुळे ते हर्षालीत उत्साहात परमेश्वराच्या दर्शनाला येतात. आणि दर्शनाला आल्यानंतर देव म्हणतात, का हो तुम्ही काही त्रास झाला रात्री? त्यांनी आल्यानंतर देवाच्या श्रीचरणावरती मस्तक टेकवलं, दंडवत केले आणि अत्यंत उत्साहात आणि प्रसन्नतेत देवाच्या समोर श्रीमूर्त पाहत बसले. आणि देव म्हणतात, रात्री तुम्हाला काही त्रास झाला, काही बाधलं का? आणि मग ते म्हणतात, जी त्याचं असं झालं की मी झोपलो, मला भीती होती, त्यामुळं मी पत्नीला सांगितलं तयारी करून ठेवा, विस्तव ठेवा. त्यांनी सारी तयारी केली, मी झोपलो, पण रात्री मला 12-1 वाजता जाग आली आणि खूप त्रास व्हायला लागला, परंतु तो त्रास त्याचा नाही आहे, तर मला भूक लागला म्हटले. आणि भूक लागल्यानंतर मी परत वडे खाल्ले, तुपाबरोबर जेवलो, झोपलो आणि शांतपणे मला झोप लागली. मी सकाळीच उठलो म्हटले देवा. आणि मग देव म्हणतात की आता तुम्ही खात जावं, तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि तुमची पचनशक्ती जी आहे ती व्यवस्थित आता झालेली आहे, त्यामुळं कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मनातली जी भीती आहे किंवा मनातला जो न्यूनगंड आहे ती तुम्ही काढून टाका. देवाने इथंसुद्धा त्यांची मानसिकता काढून टाकलेली आहे. एक मानसिक आजार असतो आणि आज आपल्याकडं ह्या आजाराचे बरेचसे पेशंट तुम्हाला दिसतील. कुठेही स्थानावर गेल्यानंतर घुमणाऱ्या बाया दिसतात, माणसं दिसतात. कोणाला तरी धरणाला आलेलं असतं, त्रास झालेला असतो, कोणी खेटी घालतं, कोणी नारळं बांधतं. या कर्मकांडाचा आधार घेऊन काही भोंदू लोकंसुद्धा यांना फसवण्याच्या पाठीमागं लागलेले आहे. तर परमेश्वराने ही जी मानसिकता ही आपण ओळखली पाहिजे, ती परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे. आणि बरेचसे पेशंटवरती मी प्रयोग पण केले. जेव्हा कधीतरी गेलो, ओळखीचे असल्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला बाहेरची बाधा झाली, त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही आता इथं महिनाभर राहणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्या निमित्ताने तुम्ही देवाच्या बरोबर राहतात, देवाच्या स्थानावर राहतात, तिथली सेवा करतात, काही हरकत नाही. परंतु याच्याबरोबर तुम्ही मानसरोग तज्ज्ञाचाही सल्ला घ्या, डॉक्टरकडे जा, गोळ्या औषधं घ्या. आणि तसे रिझल्ट भेटले. तिथं गेल्यानंतर ते व्यवस्थित झाले, गोळ्या औषधं घ्यायला लागले, ते बरे झाले. परंतु ती एक मानसिकता आहे की मी स्थानावरती आलो, महिनाभर राहिलो, पण बनून बरं झालं. किंवा नंतरच्या काळामध्ये त्यांचं हे लक्षात आलं की आपल्याला मानसिक आजारच होता, परंतु आपण विनाकारणच त्याच्यावर ट्रीटमेंट न करता कोणाचं तरी ऐकलं आणि जाळ्यामुळ्या करत बसलो, कर्मकांड करत बसलो. आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये एक भीती होती, ती निघून गेली. आणि असे बरेचसे पेशंट माझ्या संपर्कात आहे. आत्ताच माझी एक शिष्य आहे, त्यांनी मला फोन केला की मला निगेटिव्ह विचार येतात, मला असं होतं, मला तसं होतं, माझ्या मनामध्ये मी छोट्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करते, सुसाईडचे विचार येतात. मग त्यांना समजावलं आणि समजावल्यानंतर मानसरोग तज्ज्ञाकडे गेल्यानंतर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांच्याही मनात असंच होतं की मला कोणीतरी काहीतरी केलं, बाहेरची बाधा केली, मी आता काय करू, अत्यंत घाबरून गेल्या. त्यावेळेस समजावल्यानंतर ट्रीटमेंट केल्यानंतर आत्ता 2 दिवसापूर्वीच मला त्यांचा फोन आला की बाबा मी मानसरोग तज्ज्ञाकडे गेले, गोळ्या घेते व्यवस्थित आणि आता मला एकदम बरं वाटतं आहे, काहीही प्रॉब्लेम नाही, मी आता अभ्यास करते, चिंतन करते, स्मरण करते. ह्या ज्या गोष्टी आहे, 1% भूतबाधा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आहे, याचं प्रमाण पंचकौलाचार्याच्या माध्यमातून किंवा भूतयुनीच्या माध्यमातून देवाने दिलेलं आहे. परंतु हे कोणाला होईल की ज्यांना बोध नाही, ज्यांना परमेश्वराच्या तत्त्वसिद्धांतावरती निष्ठा नाही, परमेश्वराची जी धार्मिकता ते करत नाही, अशांना ते होईल. आणि त्या निमित्ताने बरेचसे लोक धर्मात पण आलेले आहे. काही लोकांना काही असे संपर्कात आहे, माझेच काही शिष्य आहे की ज्यांना बाहेरची बाधा झालेली होती, ते अन्य होते. बाहेरची बाधा झाल्यामुळं त्यांनी बरेच इकडं तिकडं केल्यानंतर जेव्हा संपर्क आला, मग पंचाळेश्वरला जा, तुम्ही इकडं जा, तिकडं जा आणि ही पण ट्रीटमेंट चालू ठेवा, अशा पद्धतीने त्यांच्या लक्षात आल्यानंतर
त्या स्थानाच्या बाबतीत स्थानावरती गेल्यानंतर एक वेद प्रचिती निर्माण झाली आणि त्यांना धर्म सांगितल्यानंतर ते धर्मात आले, उपदेशी झाले, काही संन्यासी पण झाले. तर परमेश्वर या जीवाला एनकेन प्रकारे कोणत्या तरी माध्यमातून त्याच्या अवस्थेनुसार धर्मात आणत असतात, बोध देऊन प्राप्तीला अयोग्य जीवाला योग्य करून नेण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु हा जीव जो आहे हा अनादि अविद्युक्त अज्ञान असल्यामुळं त्यांनी जो पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, जे चिंतन केलं पाहिजे ते न करता दुःख आलं की मग देव आठवतो, अडचणी आल्या संकट आले का मग देव आठवतो. मग अशा लोकांना खरोखर त्यांना अशा काही गोष्टी पूर्वकर्माच्या जोडानुसार होतात आणि मग त्या निमित्ताने ते धर्मात येतात. आणि मग मी त्यांना हेच सांगतो का तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा आणि ज्यांनी जे केलं आहे त्याला आभार माना, त्याचे ऋण तुम्ही कधी फेडू शकत नाही. कारण त्यांनी ते केलं, तुम्हाला संकट आलं, अडचणी आली, त्रास झाला म्हणून तुम्ही धर्मात आले, एवढा मोठा देव भेटला, एवढा देव कळाला, त्याचे तुम्ही किती दररोज आभार मानले पाहिजे. त्याच्यामुळं 1% या गोष्टी आपण नाकारू शकत नाही, पण 98-99% या मानसिकता असते आणि त्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी योग्य ट्रीटमेंटचीच गरज असते. आणि मानसिक आजार हा एक आजारच आहे. जसे कोणाला BP आहे, शुगर आहे, अपेंडिस आहे, टॉन्सिल आहे, काही बी जो बी आजार इतरांना होत असतो तसा मानसिक एक आजार असतो. कारण मानसिक कमकुवतता निर्माण होते, एखाद्याचं दुबळं मन असतं आणि छोट्या छोट्या गोष्टीचा खूप जास्त विचार करून तो त्या विचाराला योग्य निर्णयपर्यंत नाही पोचवता येत त्याला आणि म्हणून तो एक आजार तयार होत असतो. म्हणून हा मनाचा जो खेळ आहे, ही मनाची जी मानसिकता आहे ती काढून टाकण्यासाठी परमेश्वराने या पाणूनायकांवरती जी प्रयोग केले त्या प्रयोगाच्या माध्यमातून आपणही त्यातून काही शिकलं पाहिजे. की जर आपल्याला असं वाटत जर असेल तर नक्कीच आपण याचा विचार करावा आणि हळूहळू यातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराच्या नामाचा, परमेश्वराच्या आचाराचा, तत्त्वसिद्धांताचा सत्संग आहे त्या ऐकण्यातून एक श्रवण भक्ती जर वाढवली तर नक्कीच यातून आपण मनाला डायव्हर्ट करू शकतो, वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या रस्त्यावर नेऊ शकतो आणि आपण व्यवस्थितपणे परमेश्वराची भक्ती किंवा आपलं भौतिक जगातलं जे जीवन आहे ते व्यतीत करू शकतो. आज मानसिक आजाराचे बरेचसे पेशंट दिसतात. याच्या पाठीमागचे कारणं हे व्यसन आहे आणि कोणत्या गोष्टीचं खूप जास्त जर विचार केला, कोणती गोष्ट घ्या, मग भौतिक जगातली घ्या, संसारातली घ्या, प्रपंचातली घ्या, करिअरच्या बाबतीत घ्या आणि अध्यात्माची सुद्धा घ्या, कोणती गोष्ट घ्या, तिचा जर जास्त विचार केला तर तो विचार हा नकारात्मकतेकडंच जात असतो, नकारात्मकतेकडंच तो नेत असतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त विचार न करता आज आपल्याला काय अपेक्षित आहे, आज आपल्याला काय आवश्यक आहे त्याचा विचार करून आपण जर जीवन जगायला सुरुवात केली तर आपला उद्याचा दिवस खराब होणार नाही आणि उद्याची ताकद आज वाया जाणार नाही. आणि म्हणून या मानसिकतेतून काढण्यासाठी आपल्याला स्वतः मनाची एक तयारी करावी लागेल. आज व्यसनाधीन लोक झालेले आहे आणि या व्यसनाच्या बाहेर पडण्यासाठी कितीतरी लोक व्यसनमुक्ती केंद्र काढून कितीतरी पैशाचा खर्च करतात. परंतु तरीही जोपर्यंत ती व्यक्ती ठरवत नाही का मला यातून बाहेर पडायचं तोपर्यंत तो कधीच बाहेर पडू शकत नाही. मग ते व्यसन असेल, अविचार असेल, नकारात्मक भावना असेल, नकारात्मक हेतू असेल, द्वेष असेल, राग असेल, क्रोध असेल, जे बी आहे आपल्या जीवनामध्ये शांतता पाहिजे असेल तर त्या अभिलाषेपासून, त्या लालचीतून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला ठरवावं लागेल का आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. आणि त्याची पहिले सर्वात मेन म्हणजे जाणीव करून घ्यावं लागेल की मला हा असा प्रॉब्लेम आहे, अशी अडचण आहे. नाहीतर आपण मान्यच करत नाही की मला असा अडचण आहे. एखाद्या व्यक्तीला मी जेव्हा सांगतो की तुम्हाला मानसिक प्रॉब्लेम आहे तर तो मान्यच करत नाही मला मानसिक प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो मी एवढा अभ्यास केला, माझ्याकडे एवढी डिग्री आहे, असं आहे तसं आहे, परंतु ते त्याच्या लक्षात येत नाही. परंतु ज्यावेळेस योग्य पद्धतीनं त्याला समजून सांगितल्यानंतर की सर्वसामान्य माणूस हा गोष्टीचा विचार कसा करतो आणि मानसिक आजारी माणूस या गोष्टीचा कसा विचार करतो आणि तुम्ही कसा विचार करता याचा अर्थ तुम्ही कोण आहात हे जर तुम्ही ओळखलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि बऱ्याचशा लोकांच्या हे लक्षात आणून दिल्यानंतर ते आज व्यवस्थित जीवन जगत आहे. त्याच्यामुळं आपणसुद्धा जर धार्मिकता करतो आहे तर त्या धार्मिकतेचा सुद्धा किती विचार करतो आहे, कशा पद्धतीने विचार करतो आहे, कोणत्या हेतूने कोणत्या भावाने विचार करतो आहे, त्यावरती सुद्धा परमेश्वराचा हा धर्म आपल्यापर्यंत पोचणं आणि आपण त्यापर्यंत पोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गांभीर्यपूर्वक एखाद्या गोष्टीचा विचार करत असताना खूप जास्त विचार न करता
आज आपल्याला परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनात उतरवलं तर नक्कीच आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत जाता येऊ शकतं. आणि म्हणून पानुनायकाच्या माध्यमातून परमेश्वराने खूप मोठी उपलब्धी आणि खूप मोठा आपला जो मेन अडचण आहे, आपलं चातुष्ट आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे परमेश्वराने सांगितले. त्यातलं सर्वात पहिले मन सांगितलं आहे. याचं कारण काय का हे सारा मनाचा खेळ आहे. मनापासून बुद्धी, बुद्धीपासून चित्त, चित्तापासून अहंकार निर्माण होत असतो आणि यातूनच माणूस अडकत असतो. मनातून जर आपण बाहेर पडलो तर पुढच्या त्या 3 गोष्टी त्या डेव्हलपच होत नाही. अर्जुन देवाने सुद्धा श्रीकृष्ण महाराजांना जेव्हा विचारलं की मन हे खूप चंचल आहे आणि ते सारखं धावत असतं तर त्याला स्वस्थ आणि शांत कसं करायचं. देव म्हणतात ते एवढं सोपं नाही म्हटलं. त्याला स्वस्थ आणि शांत जर करायचं असेल तर एकच उपाय आहे आणि तो उपाय आहे माझ्या नामाच्या आधाराचा. ते जिथं बी जाईल त्याला उचल आणि माझ्या चरणी लीन कर. ते जिथंही पळल त्याला उचल आणि माझ्या नामात अडकव. म्हणून आपण जितका वेळ अध्यात्माला देतो तेवढा वेळ त्या मनाला आपण काबू ठेवतो. आणि म्हणून मनाला डायव्हर्ट करण्यासाठी सत्संग ऐकणं आहे, वाचन करणं आहे, चिंतन करणं आहे, त्यातले नोट्स काढणं आहे, त्यातून त्यात काहीतरी शिकणं आहे, ते शिकण्यात आपल्या जीवनात उतरवणं आहे. आणि ते मन एकदा डायव्हर्ट झालं की ते मन परमेश्वराचं होतं आणि मग खऱ्या अर्थाने आपण दैवराटीच्या भक्तीला लागतो. कारण सारा मनाचा खेळ आहे आणि कितीतरी लोक लक्षात राहत नाही, वाचलं तर कळत नाही. तर याचं कारणच हे आहे का ते मन 24 घंटे इकडं जर तिकडं फिरतं आहे, त्याच्या मनात सतत काही ना काही वेगळे विचार येत आहे, तर ते एका मिनिटांनी एका क्षणाने वाचल्यानंतर किंवा काही एखादा तास सत्संग ऐकल्यानंतर लक्षात कसं राहील. तर त्याला ती सवय लावावी लागेल. जसं शरीराला व्यायामाची सवय तशी मनाला व्यायामाची सवय लावावी लागते. आणि ते मनाला व्यायामाची सवय लागणं म्हणजे ऊर्ध्वगतीचा विचार करणं, चांगला विचार करणं, चांगलं चिंतन करणं, चांगलं बघणं, चांगलं बोलणं, चांगलं ऐकणं. तर हे जे ऊर्ध्वगतीचं जे आहे हे करणं म्हणजेच व्यायाम, साधना आहे, धार्मिकता आहे आणि मनाचा व्यायाम आहे. कारण मन हे जे आहे हे शरीराशी निगडीत आहे. शरीर हे बुद्धीशी निगडीत आहे आणि आपल्या इंद्रियाशी निगडीत आहे आणि अनादि अविद्युक्त असलेलं मतित्रय आहे. वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृती करणं आणि त्यातून वाईट गोष्टीमध्ये रमणं हे नॅचरल आहे. ही जीवाची मूळ अवस्था आहे. या अवस्थेतून आपल्याला बाहेर पडायचं म्हणजे त्याच्या उलटं करणं आणि तीच साधना, तीच धार्मिकता आणि परमेश्वरापर्यंत जाण्याचा तोच एक उत्तम उपाय आहे. आणि म्हणून आपण आपल्या मनाला स्ट्रॉंग करण्यासाठी परमेश्वराने म्हणितलं जे आहे ते करण्याचा प्रयत्न करणं, श्रवण भक्ती वाढवणं आणि मनात येणारे वाईट जे विचार आहे ते सतत काढत टाकणं, खुडवत टाकणं आणि त्याला कोणत्याही प्रकारचा आपल्या मनामध्ये थारा न देणं, त्याला डेव्हलप होणार नाही याचा विचार करून त्याला जास्त वेळ आपल्या मनामध्ये रेंगाळू न देणं, ही आपली खरी धार्मिकता आहे. आणि अशी धार्मिकता आपण केली तर नक्कीच परमेश्वराबरोबर पोचायला आपल्याला वेळ लागणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.